आयोगाने स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार प्रकाश आंबेडकरांनी राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी 2 टप्प्यात आपल्या उमेदवारांची घोषणाही केली। दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाकडे वंचित बहुजन आघाडीसाठी 3 चिन्हे सुचवून त्यापैकी एक चिन्ह मिळावे यासाठी अर्ज केला होता। त्यासाठी आयोगाने त्यांना 3 चिन्हे प्रदान केली आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या 19 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या होत आहेत। त्यासाठी वंचित बहुजन आघाडीला निरनिराळी निवडणूक चिन्हे देण्यात आली आहेत। लोकसभेच्या 5 पैकी 4 मतदारसंघात वंचितला 3 वेळेस निवडणूक चिन्हे मिळालेली आहेत। परिणामी एकाच निवडणुकीत वंचितवर 3 चिन्हांवर निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे। निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवार आणि त्यांना वितरित झालेल्या निवडणूक चिन्हांनी माहिती दिली। त्यानुसार वंचित बहुजन आघाडीला रामटेक आणि गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात गॅस सिलेंडर, भंडारा लोकसभा मतदारसंघात ऊसाची मोळी घेतलेला शेतकरी तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात रोड रोलर हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।